हॅलो फ्रेंड्स, आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 2 ॲडमिशन ऑफ पार्टनर त्यामध्ये सॅक्रिफाईस रेशो कसा काढतात ते एक्सप्लेन करणार आहे। सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो। त्यामध्ये एक्झाम्पल दिले ए अँड बी ओल्ड पार्टनर्स रेशो 3:2, C admit 1/5 share in future profit. Calculate new ratio and sacrifice ratio. आता यामध्ये आपलं सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र काय आहे? सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो। म्हणजे ये सॅक्रिफाईस रेशो काढताना न्यू रेशो आपल्याला काढावा लागतो। आता न्यू रेशो कशासाठी काढला जातो? तर न्यू रेशो जर एक्झाम्पलमध्ये गुडविल रिटर्न ऑफ करावयास सांगितले असल्यास किंवा कॅपिटल ॲडजस्टेड करावयास सांगितले असल्यास आपल्याला न्यू रेशो काढावा लागतो। सॅक्रिफाईस रेशो कधी काढतात? गुडविल ऑफ ओल्ड पार्टनरमध्ये वाटण्यासाठी, गुडविल ओल्ड पार्टनरमध्ये वाटण्यासाठी सॅक्रिफाईस रेशो, आणि गुडविल राईज केला असेल किंवा ओपन केलं असेल तर ते ओल्ड पार्टनरमध्ये वाटण्यासाठी सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो। आता सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठी पहिला न्यू रेशो काढावा लागतो, कारण सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो वजा न्यू रेशो। आता सॅक्रिफाईस रेशो किंवा न्यू रेशो यावरचं ट्रान्झॅक्शन ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये सुद्धा एक मार्काला विचारू शकतात, त्यासाठी दोन्ही साठी सुद्धा फायद्याचं आहे। आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ए अँड बी यांचा जुना ओल्ड रेशो आहे 3:2। आता 3:2 म्हणजेच 3/5 आणि 2/5। नवीन पार्टनर जो आहे सी त्याचा शेअर्स आहे 1/5। न्यू रेशोचं सूत्र आहे ओल्ड रेशो गुणिले बॅलन्स रेशो। आता सुरुवातीला ए बी आणि सी मागच्या व्हिडिओ आपण एक्सप्लेन केलं तसंच ए बी आणि सी या तीन पार्टनरचा रेशो 1/1 घ्यायचा, त्यातून वजा नवीन पार्टनरचा हिस्सा शेअर्स की जो एक्झाम्पलमध्ये दिला आहे बघा 1/5 वजा करायचा। छेदाचा लसावी म्हणजेच छेदाचा गुणाकार 5×1=5, इथं 5ने गुणायचं, इथं 1ने गुणायचं, ह्या 5ने अंशाला 5×1=5 वजा 1×1=1 बरोबर 4/5 याला म्हणतात बॅलन्स रेशो किंवा शिल्लक रेशो। सुरुवातीचा पार्टनर आहे ए, याचा ओल्ड रेशो आहे 3/5 गुणिले बॅलन्स रेशो आत्ताच आपण काढला 4/5 बरोबर 4×3=12, 5×5=25, 12/25 भाग जात नाही आहे। दुसरा आहे बी, त्याचा ओल्ड रेशो आहे 2/5 गुणिले शिल्लक रेशो आहे 4/5 बरोबर 4×2=8 अंशाचा गुणाकार 5×5=25 छेदाचा गुणाकार, आणि आत्ता आपल्याजवळ आहे सी हा जो पार्टनर आहे त्याचा हिस्सा किती आहे 1/5। एचा 12/25, बीचा 8/25, सीचा 1/5, इथं 25, 25, 5, छेदाचा लसावी 25 येईल, 25×1=25, 25×1=25, ह्या 5ला कितीने गुणावं लागेल 5ने,
25 आणि याने अंशाला गुणायचे. 1 12 1 8 आणि 5 5 तर 12 8 5 हा न्यू रेशो आला. म्हणजेच अपूर्णांकात जर तो मांडला तर 12/25 8/25 आणि 5/25. 12/25 भाग जात नाही, 8/25 भाग जात नाही, 5/25 म्हणजे 5 5 आणि 5 5 25 म्हणजे हा आला अपूर्णांकी रेशो. आता खाली म्हणूया सॅक्रिफाईस रेशो. त्याचं सूत्र आहे ओल्ड रेशो वजा न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशोमध्ये पहिला आपण घेऊया ए हा पार्टनर, ओल्ड पार्टनर. त्याचा ओल्ड रेशो जर बघितला तर तो आहे 3/5 वजा न्यू रेशो जो आता आपण काढला आहे 12/25. आता वजाबाकी करताना छेदाला इथं बघा 25 आहे, इथं 5 आहे, 5च्या पाड्यात 25 आहे म्हणजे छेदाचा लसावी घ्यायचा 25. इथं 5 5 25 छेद समान, इथं 25 1 25 5 त्रिक 15 वजा 1 12 12 बरोबर 15तून 12 गेले 3/25. आता बी घेऊया. बी हा ओल्ड पार्टनर. त्याचा ओल्ड रेशो आहे 2/5. ओल्ड रेशो 3/2 आहे 2/5 वजा न्यू रेशो आहे 8/25 बरोबर 25च्या पाड्यात 5 येत नाही पण 5च्या पाड्यात 25 येतं म्हणून 5 5 25 आणि 25 1 25 छेदाचा लसावी इथं घ्यायचा 25. ह्या 5ने अंशाला 5 दुनी 10 वजा 1 8 बरोबर 10 वजा 8 2/25. आता एचा 3/25 बीचा 2/25 छेद समान आहे म्हणून 3/2 हा सॅक्रिफाईस रेशो आला. सर्वसाधारण जो सॅक्रिफाईस रेशो असतो तोच ओल्ड रेशो असतो. ओल्ड रेशो जो असतो तो सॅक्रिफाईस रेशो असतो. तर सॅक्रिफाईस रेशोवरून आपण गुडविल ओल्ड पार्टनरमध्ये वाटायचं आहे म्हणजेच ओल्ड रेशोमध्ये वाटायचं आहे म्हणजेच सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटायचं आहे. जर गुडविल राईज्ड केलं असेल एक्झाम्पलमध्ये ओपन केलं असेल तर ते गुडविलसुद्धा सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटायचं आहे. सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठी पहिला न्यू रेशो काढावा लागतो. हा न्यू रेशो काढला. न्यू रेशो काढल्यानंतर सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र आहे ओल्ड रेशो वजा न्यू रेशो. ओल्ड रेशोमधून न्यू रेशो वजा केल्यानंतर 3/25 2/25 म्हणजे 3/2 हा त्याचा काय आला सॅक्रिफाईस रेशो. थोडक्यात काय तर सॅक्रिफाईस रेशो जेवढा असतो तेवढाच ओल्ड रेशो असतो. धन्यवाद.